नमस्कार, मी गार्गी गोरेगावकर न्यूज 18 लोकमत मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। बुलेटिनची सुरुवात राजकीय क्षेत्रातल्या एका ब्रेकिंग बातमीने आपण करतोय। तर विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये बैठक सुरू आहेत। मात्र अंतिम फॉर्म्युला लगेच जाहीर होणार नसल्याचं कळतंय, कारण पितृ पक्ष संपल्यानंतर नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे। पितृपक्षाला 18 सप्टेंबर पासून सुरुवात होते, तर 2 ऑक्टोबर पर्यंत पितृपक्ष असणार आहे। पितृपक्षामध्ये कोणतेही शुभ निर्णय करू नये अशी धारणा आहे, त्यामुळे राजकीय पक्ष अनेकदा त्याचं पालन करतात, असं यापूर्वी सुद्धा निदर्शनास आलं होतं। त्यामुळे जागा वाटपाची चर्चा ही पितृपक्षातही सुरू राहण्याची शक्यता आहे। मात्र नवरात्र उत्सवाला 3 ऑक्टोबर पासून सुरुवात होते आणि त्यानंतर जागा वाटपाचं सूत्र विविध पक्षांचे उमेदवार हे जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतो आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडून। प्रणाली, आपल्याला माहिती आहे की सध्या राज्यामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या घडामोडी या गतिवान झालेल्या आहेत, परंतु तरी सुद्धा कोणाच्या वाट्याला किती जागा येतील, म्हणजे आपल्याकडे युती आहे, आघाडी आहे, 3 पक्ष या युती आणि आघाडीमध्ये आहे। यांचं जागा वाटप हे बऱ्यापैकी चर्चा झालेल्या आहेत। सगळे पक्ष सांगतायत की आमच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे, योग्य वेळी तो आम्ही जाहीर करू, परंतु ती योग्य वेळ जी आहे ती नवरात्रच असणार आहे असं जवळपास निश्चित दिसत आहे। कारण आता गणेशोत्सव संपत आलेला आहे। गणपती बाप्पाचं विसर्जन झाल्यानंतर लगेचच पितृपक्ष लागतो। 15 दिवसाचा हा संपूर्ण कालावधी असतो आणि 3 तारखेला आपल्याला माहिती आहे की घटस्थापना होती आहे आणि त्यामुळे जो काही जागांचा फॉर्म्युला आहे किंवा जागा वाटप जे आहे या 3 आणि 3 असं 6 पक्षांचं हे नवरात्रीमध्ये होण्याची सूत्रांची माहिती मिळते आहे। कारण पितृपक्षामध्ये कुठलेही चांगले निर्णय जाहीर केले जात नाही किंवा घोषित केले जात नाही आणि त्यामुळे जागा वाटपाचा जो फॉर्म्युला आहे किंवा आम्ही किती जागा एकमेकांना देतो या संदर्भातली माहिती ही प्रसार माध्यमांना साधारण 3 ऑक्टोबर नंतरच मिळेल हे जवळपास निश्चित दिसतंय। जी प्रणाली, असंच आमच्याबरोबर जोडलेले राहा। अजून एका बातमीची अपडेट घ्यायची आहे। पुढे एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीकडून तयारी सुरू आहे। महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपासाठी खलबत सुरू असून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आहे। अशातच सध्या काँग्रेस मुंबईतील 18 जागांसाठी आग्रही असल्याचं समजतंय। यात मलबार हिल सारख्या उच्चभ्रू मतदारसंघासह धारावी या मोठ्या झोपडपट्टी असलेल्या मतदारसंघाचा सुद्धा समावेश आहे। काँग्रेसने 18 तर शिवसेना उभाठा 20 जागांसाठी आग्रह धरलाय, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 7 जागांवरती दावा केल्याचं समजतंय। त्यामुळे काँग्रेसने मुंबईतील ज्या 18 जागांसाठी आग्रह धरलाय त्यात धारावी, चांदिवली, मुंबादेवी, मालाड पश्चिम, सायन, कोळीवाडा, त्याचबरोबर कुलाबा, कांदिवली पूर्व, अंधेरी पश्चिम, वर्सोवा, वांद्रे पश्चिम, घाटकोपर पश्चिम, कुर्ला, भायखळा, जोगेश्वरी पूर्व, मलबार हिल, माहीम, बोरिवली, चारकोप या जागांचा समावेश असल्याचं कळतंय। पुन्हा आपले प्रतिनिधी प्रणाली आपल्या बरोबर आहेत। प्रणाली, महाविकास आघाडीमध्ये या जागा वाटपावरून बिघाडी होईल की काय अशी शक्यता वर्तवली जाते, काय प्रतिक्रिया? आपल्याला माहिती आहे की विशेषतः लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसचा जो काही परफॉर्मन्स राहिलाय त्यामुळे काँग्रेसच्या आशा या पल्लवित झालेल्या आहेत। गेल्या वेळेस जर आपण बघितलं तर काँग्रेसचे मोजके आमदार हे मुंबईमध्ये निवडून आलेले होते। असं असलं तरी आता जर मुंबईचा विचार केला आणि लोकसभेच्या जे काही यश काँग्रेसला मिळालं त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं 18 जागांची मागणी केल्याची माहिती मिळते आहे। आपण सध्या तरी 18 जागांवर मागणीवर कायम आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। असं जरी असलं तरी 15 जागांपर्यंत काँग्रेसच्या वाट्याला जागा येऊ शकतात अशी सूत्रांची माहिती आहे। आणि मुंबईमध्ये जर बघितलं तर गेल्या वेळेच्या विधानसभेमध्ये विचार केला तर सगळ्यात जास्त आमदार हे महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे आहे आणि त्यामुळे त्यांची मागणी सुद्धा ही मोठी आहे। जी माहिती मिळते त्यानुसार साधारणतः 20 जागांची मागणी ते करतायत, परंतु 20 जागांपैकी नेमक्या किती जागा त्यांना यावेळेला मिळतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण राष्ट्रवादीने सुद्धा 7 जागांवर आधीच दावा केलेला आहे। खरं तर राष्ट्रवादीची मुंबई शहरामध्ये म्हणावी तितकी ताकद नाही आहे। असं जरी असलं तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं 7 जागा मागितलेल्या आहे, काँग्रेसनं 18 जागांची मागणी केलेली आहे, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा 20 जागांवर अडून बसलेला आहे आणि त्यामुळे या आघाडीमध्ये जागा वाटपावरून बिघाडी होईल का अशा चर्चा रंगतायत, परंतु आमच्यात कुठलेही मतभेद नाही असंच कालच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलेलं आहे। जी, अपडेट घेत राहू, याकडे लक्ष देखील असेल प्रणाली। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।